Hello students, welcome once again. So in this lecture we are going to discuss some multiple choice questions based on magnetic materials. Okay, in last lecture we have completed all the conceptual things and all the shortcuts, all the formulas, all the concepts of the magnetic materials. In this lecture we are going to discuss some important numericals type wise. Okay, सो काही टाइप वाइज न्यूमेरिकल्स पिक केलेला आहेत. सो त्याचं डिस्कशन आपण आजच्या लेक्चरमध्ये करूया. सो लेट स्टार्ट. सो पहिल्यांदा मी क्वेश्चन हवं तर डिस्प्ले करतो. यू कॅन चेक द क्वेश्चन. ओके, दिस इज द क्वेश्चन. A current I is flowing in a conductor of length L. Okay, when it is bent in the form of circular loop, its a magnetic moment will be. ओके, सो यम आपल्याला डायपोल मोमेंट, थोडक्यात मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे काय, डायपोल मोमेंट आपल्याला याच्यामधलं फाइंड आउट करायचं आहे. बट कंडिशन काय आहे की एक कंडक्टर आहे लेंथ एल असलेला आणि आता तो सर्क्युलर लूपमध्ये जर कन्वर्ट केला तर त्याची डायपोल मोमेंट काय होईल. तर एक सगळ्यात महत्त्वाचं डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला इथं यूज करावा लागेल. जो डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला आहे एम इज इक्वल टू आय इंटू ए. दॅट इज एम म्हणजे डायपोल मोमेंट, आय इंटू ए करंट इंटू एरिया. सिंपल हा फॉर्म्युला आपल्याला या केसमध्ये यूज करावा लागेल. बट आता एरिया किती घ्यायचा मला सांगा. जर कॉईल सर्क्युलर लूपमध्ये कन्वर्ट केली तर त्याचा एरिया पायर स्क्वेअर इतका होणार आहे. मग आरची व्हॅल्यू, आता दिलेलं आन्सर जे आहे ते थोडंसं इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे आपल्याला जो एरिया आहे तो पायर स्क्वेअर घ्यावा लागेल आणि ॲज वेल ॲज त्या आरची व्हॅल्यू आपल्याला लेंथच्या फॉर्ममध्ये काढावी लागेल. ओके, मग आरची व्हॅल्यू लेंथच्या फॉर्ममध्ये काढायची असेल तर काय करायचं बघा. सिंपल हिंट काय असेल तर एक लेंथ आहे सपोज कॅपिटल एल म्हणूया आपण, आणि आता ही लेंथ काय केली, सर्क्युलर बेंड केलेली आहे. लाईक सपोज मग सर्क्युलर बेंड रेडियस आर म्हणूया आपण. ओके, म्हणजे या लेंथचा किंवा या सर्कलचा जो काही सर्कम्फरन्स आहे तो कुणा एवढा झाला असेल, लेंथ एवढा असेल. ओके, सो फ्रॉम दिस वी कॅन फाइंड आउट आर. सो आर इज इक्वल टू एल अपॉन 2 पाय. ओके, दिस इज द व्हॅल्यू ऑफ रेडियस. ओके, कारण आपल्याला जो डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये ही आरची व्हॅल्यू पुट करायची आहे. सो आता याचं जे डायपोल मोमेंट असणार आहे ते यम असं म्हणूया आपण. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डायपोल मोमेंट, एम इज इक्वल टू आय इंटू ए. अगेन इट कॅन बी आय इंटू ए. ए म्हणजे मी काय लिहितो, पायर स्क्वेअर लिहितो, कारण मला या सर्क्युलर कॉईलचा एरिया घेतला पाहिजे ना, दॅट इज पायर स्क्वेअर घेतला पाहिजे. ओके, बट आरची तर व्हॅल्यू किती निघाली बघा, एल अपॉन 2 पाय. सो हे पाय आणि हे एल अपॉन 2 पाय आणि याचा काय होईल, स्क्वेअर होईल. ओके, आता हेच फक्त आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो स्क्वेअर केल्यानंतर काय होणार आहे, एल स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर होईल बघा, बरोबर. त्यातला हवं तर एक पाय कॅन्सल होईल. सो इट बिकम्स आय एल स्क्वेअर अपॉन, सो 2चा स्क्वेअर 4 आणि एक पाय कॅन्सल होईल, त्यामुळं आय एल स्क्वेअर अपॉन 4 पाय फक्त रिमेनिंग राहील बघा. ओके, सो यू कॅन चेक द ऑप्शन. सो डी इज करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. बघा, सिम्पल क्वेश्चन आहे, विचारलेला पण आहे 2 एक्झामसाठी. IIT एक्झामसाठी एकदा विचारले आणि CET एक्झामसाठी सुद्धा विचारलेला क्वेश्चन आहे. बेसिक सिम्पल एक्झाम्पल आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एम इज इक्वल टू आय इंटू ए या कन्सेप्टवरती. चला, सेम आता याच टाईपचा अजून एक न्यूमरिकल आहे, तोही एका इम्पॉर्टंट फॉर्म्युलाचा आहे त्याचा. ओके, लुक ॲट द क्वेश्चन. So for a circular coil magnetic moment is m. Okay, small r is the radius and L is the length of the coil, then m is proportional to. म्हणजे m म्हणजे पुन्हा डायपोल मोमेंट हे कशाला प्रोपोर्शनल असेल, म्हणजे थोडक्यात आत्ता जो आपण फॉर्म्युला फाइंड आउट केलेला होता सेम तेच आहे बघा. म्हणजे कारण इथं कॉईल सांगितलेलं आहे ना. सो कॉईल म्हटलं की आत्ताची जी काही प्रोसिजर होती ती सगळी रिपीट होणार आहे. कुठपर्यंत, एम इज इक्वल टू आपण फॉर्म्युला काढला होता आय एल स्क्वेअर अपॉन 4 पायपर्यंत, डायरेक्ट तिथपर्यंत यायचं बघा. आत्ता आपण फॉर्म्युला काढला होता तो मी लिहितो हवं तर इथं, एम इज इक्वल टू आय एल स्क्वेअर अपॉन 4 पाय. येस, हे सोडवलं आता आपण कसं आलं हे,
कारण याच्यामध्ये केस कुठली आहे बघा, केस एका सर्क्युलर कॉईलची आहे. मग सर्क्युलर कॉईल ज्याची लेंथ एल म्हणलेला आहे, सो आपण त्या एलला काय कन्वर्ट केलं होतं, सर्कम्फरन्समध्ये कन्वर्ट केलं होतं. दॅट इज एल इज इक्वल टू 2πr आणि त्याच्यावरून आपण आरची व्हॅल्यू काढली होती L/2π. ओके, आणि ही जी व्हॅल्यू आहे ती m इज इक्वल टू I इंटू एरिया म्हणजे I इंटू πr² मध्ये पुट केली होती. म्हणजे सेम जी प्रिवियस एक्झाम्पलसाठी जी आपण प्रोसिजर केलेली होती तीच प्रोसिजर तुम्हाला या एक्झाम्पलसाठी कन्सिडर करावी लागेल. मग ती प्रोसिजर केल्यानंतर आपल्याला फॉर्म्युला काय मिळालेला होता, m इज इक्वल टू IL²/4. सो सिम्पली या फॉर्म्युल्यावरून तुम्ही काय सांगू शकता, m हे L² बरोबर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. दिस इज द रिलेशन. ओके, और दिस इज द conclusion, that is m is directly proportional to the L². So C option बघा, so L² डायरेक्ट दिलेला आहे, सो m is proportional to L². लक्षात आलं. म्हणजे बेसिक फॉर्म्युला तोच आहे डायपोल मोमेंटचा, फक्त दिलेली कंडिशन आणि दिलेले ऑप्शन्स याच्यावरून तुम्हाला ते ॲनालिसिस करता आलं पाहिजे की दिलेला क्वेश्चन आणि त्याच्यावरून आपल्याला आन्सरपर्यंत कसं पोचायचं आहे. बऱ्याच वेळेला खूप सोपी आणि एकदम इंटरेस्टिंग हिंट असते, बट ती सुचत नाही ऑलमोस्ट. त्यामुळे हे प्रॅक्टिस जेवढा असेल तेवढा जास्त तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे या एक्झाम्पल बरोबरच दिलेल्या DPPचं सुद्धा तुमचं प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे, जेणेकरून अशा टाईपचे जे क्वेश्चन्स असतात त्याचं एक हिंट आणि त्याचं एक कॉम्प्लिकेशन जे आहे ते लक्षात येतं. म्हणजे एक लक्षात ठेवा, कधीही MCQचं जे सॉल्विंग आहे ते प्रॅक्टिस परफेक्ट असल्याशिवाय होत नाही. त्यामुळे जेवढं तुमचं चांगलं प्रॅक्टिस असेल तेवढा तुम्हाला जास्त त्याचा फायदा होईल. ठीक आहे, नेक्स्ट. सो 2 आयडेंटिकल पीसेस ऑफ मेटल वायर्स आर यूज टू मेक ए सर्क्युलर लूप अँड ए स्क्वेअर लूप. ओके, सर्क्युलर लूप एक आहे आणि स्क्वेअर लूप एक आहे. ठीक आहे, सेम करंट इज पास्ड थ्रू बोथ द लूप्स. सो व्हॉट इज द रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असोसिएटेड विथ द सर्क्युलर लूप टू दॅट ऑफ स्क्वेअर लूप. सिम्पल, सर्क्युलर लूपचा आणि स्क्वेअर लूपचं जे काही डायपोल मुवमेंट आहे त्यांचा रेशो इथं फाइंड आउट करायचा. फॉर्म्युला हाच, m इज इक्वल टू I इंटू ए. बट फक्त इथं काय करावं लागेल, हा जो m आहे तो एकदा सर्क्युलरसाठी वेगळा लिहावा लागेल आणि स्क्वेअरसाठी वेगळा लिहावा लागेल, स्क्वेअर लूपसाठी, आणि याच्यावरनं सॉल्विंग करावं लागेल. ठीक आहे, बऱ्याच वेळेला बघा 2010, 11, 12 ऑलमोस्ट 3 एक्झामसाठी हा क्वेश्चन विचारलेला आहे. सो इंटरेस्टिंग टाईप आहे, डायपोल मुवमेंटचीच कन्सेप्ट आहे. ठीक आहे, आता करंटची व्हॅल्यू तर काय 1 ॲम्पियर किंवा 1 ॲम्पियर दिलेले असं आपण म्हणूया. आता वायरची सगळ्यात जी पहिली केस आहे ती आपण हवं तर सर्क्युलर कॉईल कन्सिडर करू. मी 2 पार्टमध्ये सांगतो हे. सो पहिली केस आहे वायरची ती म्हणजे सर्क्युलर कॉईल, जे की आत्ताच्या प्रिवियस एक्झाम्पलमध्ये आपण बघितलेलं होतं. सर्क्युलर कॉईलमध्ये काय असतं तर सर्क्युलर कॉईलमध्ये L इज इक्वल टू 2πr असतं. सिम्पल, लेंथ ऑफ द वायर इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ दॅट सर्क्युलर लूप. याच्यावरून आपण काय काढला होता, स्मॉल r काढला होता. स्मॉल r किती मिळाला होता, L/2π मिळालं होतं. आणि याच्यावरून आपण डायपोल मुवमेंट कसं काढलं होतं, I इंटू ए. ओके, सो मी लिहितो फॉर्म्युला m इज इक्वल टू I इंटू ए. ओके, एरिया किती घ्यायचा, πr² घ्यायचा ना. सो I तर 1 आहे, सो फक्त आपण इथं एरिया πr² घेऊया. बट आरची व्हॅल्यू काय आहे, L/2 आहे. सो इट बिकम्स, सो हा जो m आहे हा सर्क्युलर कॉईलचा आहे, सो याला मी m1 म्हणतो हवं तर. सो m1 किती येईल आपल्याला, हा पाय आणि r² म्हणजे काय, हे L/2π स्क्वेअर, ह्या सगळ्याचा स्क्वेअर होणार आहे. सो हे मी सगळं बघा, एक पाय तर कॅन्सल होईल. सो इट बिकम्स L² अपॉन 4π राहील का बघा. हे फक्त ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणूया हवं तर, का तर हे आपण सर्क्युलर लूपसाठी सोडवलं ना. आता दुसरी केस काय आहे हे बघा, स्क्वेअर लूप आहे. स्क्वेअर लूप म्हणतो मी, म्हणजे आत्ता कॉईल जी सर्कल होती ती आता कन्सिडर केली स्क्वेअरमध्ये, आणि ह्या दोघांचं डायपोल मुवमेंट आपल्याला घेऊन त्यांचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. ओके, मग स्क्वेअर लूपसाठी पुन्हा आपण स्क्वेअर लूपची ईच साईडची लेंथ किती असेल, आता टोटल लेंथ तर L होती ना, म्हणजे L/4 असेल का बघा. समजा ही L/4 होईल, ॲज वेल ॲज ही पण काय होईल, L/4 होईल. ओके,
मग आता L/4 लेंथ जर माहीत झाली तर आपल्याला स्क्वेअर लूपचा एरिया काढता येईल. सो एरिया काय, लेंथ इंटू ब्रेड ना, म्हणजे L/4 इंटू L/4 म्हटलं तरी चालेल, सिम्पल. सो L²/60 होईल ना, 16 होईल ना हा एरिया. चला, सो याचं डायपोल मोमेंट आपण M2 म्हणूया. M2 इज इक्वल टू I इंटू ए, बट आयची तर व्हॅल्यू 1 घ्या. सो फक्त एरिया राहिला ना, म्हणजेच काय L²/16 राहील. सपोज इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला रेशो विचारलेला आहे दोघांचा, म्हणजे सिम्पल तुम्ही घ्या रेशो 1 आणि रेशो 2 करा. सॉरी, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2चा रेशो करा, म्हणजे दॅट इज M1/M2. मग आता M1 म्हणजे कुठं आहे, इथं आहे बघा. इक्वेशन नंबर 1 इज नथिंग बट द M1 अँड इक्वेशन नंबर 2 इज नथिंग बट द M2. चला, हे दोन सिम्पल फॉर्म्युले आहेत तुमच्यासमोर. दोन्हीचा रेशो घ्या, तुम्हाला फायनल आन्सर मिळेल. सो L²/4 पाय म्हणतो मी आणि डिवायडेड बाय L²/16. सो हे सगळं जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर 4/π आन्सर तुम्हाला मिळतं का, एकदा चेक करा. शेवटची फक्त एक स्टेप स्वतः करून बघा हवं तर. मी सगळी हिंट आता तुम्हाला इथं दिलेली आहे की काय काय आहे बघा. 2 कंडिशनचं एक्झाम्पल आहे. 2 कंडिशनचे एक्झाम्पल बऱ्याच वेळेला आत्तापर्यंत तुम्हाला आलेले आहेत. सो 2 कंडिशनच्या एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी काय करायचं आहे किंवा मी काय केलेलं आहे हे नीट समजलं का बघा. सो हे सुद्धा एक डायपोल मोमेंटशीच रिलेटेड महत्त्वाचं एक्झाम्पल झालं. नेक्स्ट, ठीक आहे. पुढचं सुद्धा CET 2015चं एक्झाम्पल आहे असं आपण म्हणूया. ओके, ए कॉइल कॅरिंग करंट I has radius R and number of turns N. It is rewound so that radius of the new coil is R/4 and it carries a current I. The ratio of magnetic dipole moment of new coil to that of original coil is. सेम आत्ताची जी आपण कन्सेप्ट बघितलेली आहे त्या कन्सेप्टवरती थोडंसं एक्झाम्पल आहे. फक्त आता नंबर ऑफ कॉइल्स याच्यामध्ये थोडंसं ॲड झालेल्या आहेत. सो आणि रेडियस एक R/4ची कंडिशन आहे बघा. ते फक्त तेवढा फरक आणि त्याच्यावरून एरिया आणि त्याच्यावरून डायपोल मोमेंट आणि त्याचा सिम्पल रेशो एवढं फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे. सो इथं सुद्धा डायपोल मोमेंटचाच रेशो फाइंड आउट करायचा आहे. ओके, चला. सो मी हे देतो सोडून हवं तर. स्टेप बाय स्टेप बघा. पहिल्यांदा काय आहे, सेम मगाशी जशी आपण लेंथ ऑफ कॉईल फाइंड आउट केली तशा पद्धतीनं लेंथ ऑफ कॉईल आपण लेंथ कन्सिडर करूया. L इज इक्वल टू 2πr. बट N नंबर ऑफ टर्न्स असल्यामुळं 2π होईल हे, आणि आरची व्हॅल्यू दिलेली आहे किती आहे, रेडियस R/4 म्हणूया आपण. म्हणजे सिम्पल आरच्या ऐवजी फक्त काय केलं, R/4 डिफाईन केला. ठीक आहे. सो तिथला तुम्ही भाग घालवू शकता हवं तर. सो याच्यावरून बघा, म्हणजे 2 कंडिशन्स आपण असं म्हटलं तरी चालेल, किंवा हे असं करूया. समजा ही एक कंडिशन झाली आणि समजा दुसरी कंडिशन मी अशी लिहितो N × 2πr, किंवा ह्याला इक्वेशन 2 म्हणूया आणि याला इक्वेशन 1 म्हणूया. ह्यातली नंबर ऑफ टर्न्स N' म्हणूया, ह्यातली नंबर ऑफ टर्न N असं म्हणूया. ठीक आहे. सो आता हे थोडंसं आपण इक्वल करू. सो N 2πr इज इक्वल टू N' 2πr/4. ओके, यातलं हे 2π कॅन्सल होईल, r तर कॅन्सल होईल. सो N' आपल्याला मिळेल बघा, N'. दुसऱ्या केसची नंबर ऑफ टर्न मिळेल पहिल्यापेक्षा 4 पटीनं जास्त, दॅट इज N' इज इक्वल टू 4 × N मिळेल. ओके, आता ह्या दोघांच्या आपल्याला डायपोल मोमेंटचे रेशो घ्यायचे आहेत. सो मी लिहितो M2/M1 लिहितो. सेम मगाशी लिहिलं होतं तसंच ना. आता M2 म्हणजे कोण, नंबर ऑफ टर्न्स इंटू IA होणार ना. सो N' वापरले बघा, इथं चेक करू शकता. डॅश नोटेशन आपण N' वापरलेलं आहे नंबर ऑफ टर्न्सला. सो करंट इंटू एरिया, सो एरियाला पण मी A' वापरतो, आणि अपॉन हे N करंट इंटू एरिया. ओरिजिनल कंडिशन खाली आहे आणि फायनल कंडिशन वरती आहे. ठीक आहे. सो करंट तर कॅन्सल होईल. आता दोन्ही एरिया आपल्याला समजत आहेत की पहिल्याचा एरिया किती घ्यायचा, सिम्पल त्याच्यामध्ये रेडियस R घालायचे आणि दुसऱ्याच्या एरियामध्ये रेडियस R/4 घालायचे. ओके, सो पुढची स्टेप काय होईल बघा, I तर कॅन्सल होईल. सो इज इक्वल टू N'/N. ठीक आहे, आणि A'/A. नेक्स्ट आता या इक्वेशनवरून N'/N आपल्याला किती मिळेल,
4 मिळेल बघा. ठीक आहे. सो इट बिकम्स 4. ए डॅशची व्हॅल्यू काय येईल, पाय आरच्या ऐवजी r/4² ना, पाय आर स्क्वेअरच असतं ना, आणि ए काय येईल, पाय आर स्क्वेअर येईल. सिम्पल झालं. हेच फक्त आता सोडवायचं आहे. समजलं काय केलं. पुन्हा एकदा इथं डायपोल मुवमेंटचा जो m=I/a फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला या केसमध्ये यूज केला. फक्त 2 कंडिशनसाठी, पहिली कंडिशन ओरिजिनल आणि दुसरी फायनलला डॅश वापरला आपण. सो सिम्पल m2 आणि m1चा रेशो काढला. m2ची व्हॅल्यू NIA, ॲक्च्युअल व्हॅल्यू काय असते mची, फक्त I/a असते, बट आपण नंबर ऑफ टर्न्स मल्टिप्लाय झाले की त्याला n न मल्टिप्लाय करतो. मग ते दुसऱ्या केसमध्ये n डॅश न मल्टिप्लाय केलं, पहिल्या केसमध्ये n न मल्टिप्लाय केलं. दोन्ही केसमधला एरिया लक्षात आला का, पहिल्यातला एरिया पाय आर स्क्वेअर, दुसऱ्यातला एरिया पाय r/4². रेडियस बदलली ना. सो मग आता हे जर तुम्ही सगळं सॉल्व केलं, हे r² वगैरे जाईल, ह्या 4चा स्क्वेअर 16 होईल. सो 4/16 म्हणजेच 1/4 आन्सर येईल बघा. येस, सो 1/4 इज द आन्सर. सो सी ऑप्शन याच्यातला तुम्ही चेक करू शकता. बघा सगळं इन डिटेल मी कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. सो याच्यावरून तुम्हाला हे आन्सर फाइंड आउट करता येईल. येस, नेक्स्ट. ओके, नेक्स्ट एक व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. द इलेक्ट्रॉन इन द हायड्रोजन ॲटम रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन ॲन ऑर्बिट ऑफ रेडियस 0.5 एंगस्ट्रॉम इन इट. What is the equivalent magnetic moment if the frequency of revolution of electron is 10 to the 10 megahertz? इथं सुद्धा आपल्याला m फाइंड आउट करायचा आहे. सो सिंपल आता बरेचसे फॉर्म्युले आपण, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंगची कंडिशन होती का, ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम, त्या बेसवरचं थोडक्यात हे एक्झाम्पल आहे. चला मी फॉर्म्युले बघा. आता mचा तर I/a हा बेसिक फॉर्म्युला आधी वापरावाच लागेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या पॉईंट्सनुसार चेंजेस करावे लागतील. ओके, मग मी पहिला फॉर्म्युला लिहितो, m=I/a. हा तर सगळ्यांना फॉर्म्युला माहीत आहे. नेक्स्ट, करंट म्हणजे काय असतं, चार्ज अपॉन टाईम असतं, आणि एरियाबद्दल लिहितो मी पाय r². बरोबर आहे का बघा. पुन्हा मी 1/t बद्दल E/न्यू लिहितो. व्हॉट इज मीन बाय न्यू, फ्रिक्वेन्सी. सो आपल्याला डायपोल मोमेंटचा हा फॉर्म्युला मिळू शकतो. का असा फॉर्म्युला तयार केला, कारण दिलेल्या कंडिशननुसार आपल्याला हे जायचं आहे. ओके, आता दिलेल्या कंडिशन काय आहेत, रेडियस सपोज 0.5 एंगस्ट्रॉम इन इट. ह्याचं कन्वर्जन कसं करतो आपण, 0.5 × 10⁻⁻10 मीटर ना, एंगस्ट्रॉम इन इटचं. ओके, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 10 × 10 किंवा 10⁻10 मेगाहर्ट्ज म्हणूया आपण. सो मेगाचा अर्थ 10⁻6 असतो ना. सो हे बिकम होईल 10⁻16. सो ही झाली फ्रिक्वेन्सी. बघा फ्रिक्वेन्सी झाली, आर झाला. आता ई म्हणजे किती घ्यायचं, इलेक्ट्रॉन आहे ना. सो इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती घेतो आपण, 1.6 × 10⁻19 कुलोम घेतो आपण. सो 1, 2, 3 तीन व्हॅल्यू आहेत का. सिंपल ह्या 3 व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. फॉर्म्युला मी कसा चेंज केला बघा. बेसिक फॉर्म्युला काय, m=I/a. बट आय बद्दल मी चार्ज अपॉन टाईम लिहू शकतो, एरियाबद्दल मी पाय r² लिहू शकतो, पुन्हा चार्ज अपॉन टाईम आहे ते अपॉन टाईमबद्दल मी फ्रिक्वेन्सी लिहू शकतो. एरिया आहे तसंच ठेवला. सो m चार्ज फ्रिक्वेन्सी पाय r². मग ह्या सगळ्या व्हॅल्यू आहेत, ह्या इकडं राईट साईडला मी लिहिलेल्या, ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही इथं पुट करू शकता आणि व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. तर हे कॅल्क्युलेशनचा पार्ट फक्त तुम्ही ट्राय करू शकता. सो आय विल गिव्ह यू द आन्सर, दॅट इज 1.256 into 10⁻23 ampere meter square. This is the answer. C option you can check. बघा कंडिशन कुठली आहे, गिवन पॉईंट्स आणि फॉर्म्युला दिलेले पॉईंट्स आहेत, त्याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला समजला पाहिजे, फॉर्म्युला सुचला पाहिजे लिहायला, कशा पद्धतीनं तो फॉर्म्युला त्याच्यामध्ये यूज करायचा आहे. ही थोडीशी ट्रिक लक्षात आली तर मग बरेचसे क्वेश्चन हे सोपे जाऊ शकतील. ठीक आहे, आय होप की इथपर्यंत तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल. जस्ट चलो. सो 1.256 into 10⁻23 is the
आंसर. ठीक है. नेक्स्ट. Okay, again this is the question from CET examination. What is the ratio of dipole moment of an electron to its angular momentum in the ground state of hydrogen atom? थोडक्यात आपण हे काल गायरोमॅग्नेटिक रेशो बघितला होता का, थोडक्यात त्याच्याशी रिलेटेड आहे बघा. डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, E/2 होतं. कसाला गायरोमॅग्नेटिक रेशो हेही मी काल डिफाईन केलेलं होतं. अजून एक वेगळी मेथड तुम्हाला हवं तर मी दाखवतो सगळे फॉर्म्युले. सो सगळ्यात आपला बेसिक फॉर्म्युला काय, M = I/A. व्हॉट इज मीन बाय M? डायपोल मुवमेंट. आणि Lचा फॉर्म्युला काय असतो, MVR किंवा P/R असतो ना, PR sin θ. Pच्या ऐवजी MV लिहितो, सो MVR झाला. ॲज वेल ॲज आपण करंटला काय म्हणू शकतो, चार्ज अपॉन टाईम म्हणू शकतो. हा सुद्धा आपण काल फॉर्म्युला बघितलेला आहे. ॲज वेल ॲज आपल्याला टाईम किती मिळाला होता, चार्जला आपण E म्हणूया, टाईम आपण 2πr/v मिळालेलं होतं. हा V वरती जाईल. हे सगळं काल मी सांगितलं होतं बघा तुम्हाला. सो हा झाला करंट. चला आता करंट आणि एरियाचं मल्टिप्लिकेशन करू. सो EV/2πr हा झाला करंट आणि एरिया म्हणजे किती, πr². सो डायपोल मोमेंट आपल्याला किती मिळेल, EVR/2. हे काल मी थेरीमध्ये पण सांगितलेलं होतं. आता आपल्याला M/Lचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. क्वेश्चनमध्ये जर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल. सो EVR/2 आणि अपॉन L म्हणजे काय आहे, सिम्पल MVR. हे जरी आपण बघितलं तर आपल्याला E/2M हे रिलेशन बघायला मिळेल. सो ए ऑप्शन चेक करा सगळ्यांनी. ओके. सो दिलेली कंडिशन आणि जे आपण सॉल्विंग करतोय ते, ह्या दोन्हीचा रेफरन्स व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. लक्षात आलं का बघा. सो डायपोल मुवमेंट थोडक्यात जरा आपण म्हणूया की इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आणि त्याच्या रिलेटेड बरेचसे न्यूमरिकल्स येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. नेक्स्ट. ठीक आहे. magnetic induction produced at the center of circular loop of radius r carrying current b bar, the magnetic moment of the loop is. म्हणजे पुन्हा एकदा डायपोल मुवमेंटचीच कंडिशन आहे, डायपोल मुवमेंटचंच न्यूमरिकल आहे. अगेन हे CETचं न्यूमरिकलच आहे. ठीक आहे. जस्ट मिनिट. चला. सो डायपोल मुवमेंटचा फॉर्म्युला आता आपल्याला माहीत आहे. फक्त या ठिकाणी एक मॅग्नेटिक फील्डची कंडिशन थोडीशी आपल्याला बघावी लागेल. सो फॉर्म्युला बेसिक आपला हाच M = I/A. अगेन M = I/πr². मी एरिया आता असा लिहितो बघा, शेवटी एरिया πr² आहे ना, फक्त लिहिला कॅपिटल R, स्मॉल आरच्या ऐवजी कॅपिटल R वापरला. इक्वेशनमध्ये आपल्याला कॅपिटल R दिसतोय ऑप्शन्समध्ये. ठीक आहे. आता थोडंसं हे डायपोल मुवमेंटचं पण इथं एक रिलेशन, मॅग्नेटिक फील्डचं एक रिलेशन आहे बघा. तर μ0 किंवा μ0I/2r हे आपण MAPCमध्ये बघितलेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू द इलेक्ट्रिक करंटमध्ये. सो त्याच्यावरून I किती मिळेल आपल्याला, B×2r/μ0 मिळेल. झालं, ही व्हॅल्यू करंटची झाली. सो ही व्हॅल्यू इथं पुट करायची. सो M = काय मिळेल, B×2r/μ0 हे आणि हे πr². ओके. सो 2B πr³ म्हणतो मी, बरोबर, अपॉन μ0. दिस इज द आन्सर. ओके. सो यू कॅन चेक बी ऑप्शन. सो बेसिक फॉर्म्युला आपण पहिल्यांदा तोच वापरला, M = I/A. आणि त्याच्यावरून पुन्हा फील्डचा जो फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक फील्डचा, B = μ0I/2r, तो फॉर्म्युला यूज केला आणि सिम्पल त्याच्यावरून थोडंसं आपण सेपरेशन काढलं. लक्षात आलं का बघा. खूप सोपं एक्झाम्पल आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. नेक्स्ट. A magnetizing field of 360 ampere per meter produces a magnetic flux density B = 0.6 Tesla.
इन ए फेरोमॅग्नेटिक मटेरियल. आता हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे टाईप ऑफ मटेरियल आहे. ॲक्च्युली 3 टाईप आहेत, डायमॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक. सो व्हॉट इज इट्स परमियाबिलिटी इन टेस्ला मिली पर ॲम्पियर. सिम्पल जस्ट म्यू फाइंड आउट करायचं, म्यू. सो कालच्या लेक्चरला आपण बरेचसे फॉर्म्युले बघितले, त्यातला हा एक फॉर्म्युला बघितला बघा आपण, B/H. कारण Hचं आपण B0/μ0 बघितलं होतं. त्याच्यावरून मी तुम्हाला जस्ट म्यूचाही फॉर्म्युला डिफाईन केलेला होता, कारण याच्यामध्ये B दिलेला आहे आणि मॅग्नेटायझिंग फील्ड म्हणजे H दिलेला आहे. सो दोन्ही व्हॅल्यू डायरेक्ट पुट करायच्या आहेत इथं. म्हणजे मी लिहितो बघा असं, म्यू इज इक्वल टू Bची व्हॅल्यू किती घ्यायची 0.6 डिवायडेड बाय Hची व्हॅल्यू घ्यायची 360. झालं, हे फक्त सॉल्व करायचं. सो यू विल गेट 1/600 इज द आन्सर. येस, करेक्ट आहे. ऑप्शन सी आहे बघा याच्यामधला. ओके, आता हे जे टाईप्स चालू झाले आता कुठले, आपण जो थोडक्यात तिसरा पार्ट बघितला होता या टॉपिकमधला, मी म्हणलो तर डेफिनेशन. आपण मॅग्नेटायझेशन बघितलं, मॅग्नेटिक इंटेन्सिटी बघितली, परमिएबिलिटी बघितली, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी बघितली. सो त्या ज्या सगळ्या डेफिनेशन्स होत्या ना, त्या डेफिनेशन्स रिलेटेड आता हे सगळे न्यूमरिकल्स आहेत असं म्हणूया. सगळे न्यूमरिकल्स खूप सोप्या आहेत, फॉर्म्युले अगदी आठवण्यासारखे आहे. त्यामुळे कंपल्सरी जो तिसरा पार्ट होता, आता याच्या आधीचे जे न्यूमरिकल मी सांगितले ते दुसऱ्या पार्टवरती सांगितले, बरेचसे होते ते. आता थोडेसे तिसऱ्या पार्टवरती आणि पुन्हा मग थोडेसे मिसलेनियस एक्झाम्पल्स, कंबाईन एक्झाम्पल्ससुद्धा आपण बघूया. ठीक आहे, हा समजला का बघा. सो 1/600 इज द आन्सर. नेक्स्ट, द परमिएबिलिटी ऑफ ए मेटल इज 0.1256 टेस्ला मीटर पर एम्पियर आहे ते, सॉरी मीटर पर एम्पियर, नॉट मिली पर एम्पियर, मीटर ना, टेस्ला मीटर पर एम्पियर. सो व्हॉट इज इट्स अ रिलेटिव्ह परमिएबिलिटी. मी तुम्हाला काल 3 टाईपच्या परमिएबिलिटीमधलं कंपॅरिझन सांगितलं होतं, म्यू, म्यू आर आणि म्यू नॉट. आणि यांचा फॉर्म्युला पण असा लक्षात ठेवायचा बघा. सो म्यू इज इक्वल टू म्यू आर इंटू म्यू नॉट असं लक्षात ठेवायचं. म्हणजे फॉर्म्युला हा लक्षात ठेवायलाही सोपा आहे. आधी मी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा म्हटलं होतं आणि याच्यावरून आपण सॉल्व केलेलं होतं बघा, लक्षात येते. सो आपण म्यू, म्यू आर आणि म्यू नॉट ह्या तिघांचंही रिलेशन कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. सो हे सिम्पल रिलेशन वापरायचं आहे. ठीक आहे, आता ही जी व्हॅल्यू दिलेली आहे 0.1256, ही व्हॅल्यू कशाची आहे, परमिएबिलिटी ऑफ मेटल म्हणजे मीडियमची परमिएबिलिटी आहे. आपल्याला रिलेटिव्ह काढायची आहे. आणि म्यू नॉट जी असती परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस, ती आपण कन्सिडर करतो म्यू नॉट, म्हणजे ती स्टँडर्ड व्हॅल्यू आहे 4π × 10⁻⁷ असतं का. पुढं मी असा युनिट लिहितो अगोदर. ओके, सो ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. झालं, मग आपल्याला म्यू दिलेला आहे, म्यू आर काढायचा आहे, म्यू नॉट आपल्याला माहीत आहे. कसं लिहायचा फॉर्म्युला, म्यू इज इक्वल टू म्यू नॉट म्यू आर. सो व्हॉट इज अ म्यू, सॉरी म्यू आर काढायचं ना, रिलेटिव्ह काढायचे. सो म्यू अपॉन म्यू नॉट. व्हॉट इज म्यू, 0.1256 डिवायडेड बाय व्हॉट इज म्यू नॉट, 4π × 10⁻⁷. येस, सो 0.1256 अपॉन 4π × 10⁻⁷ हे फक्त आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, मग हे तुम्ही ट्राय करा एकदा, मी आन्सर देतो तुम्हाला. आता हे सोडवायला मला नाही वाटत फार काय अवघड वाटत असेल. ओके, बट यू कॅन ट्राय. सो 10⁵ विल बी द आन्सर. ओके, सो बी ऑप्शन चेक करू शकता तुम्ही. सो याचं बी आन्सर यायला पाहिजे. लक्षात आलं. सो रिलेटिव्ह परमिएबिलिटी तुम्हाला सॉल्व करायचे आहे. ठीक, नेक्स्ट. Yes, the magnetic susceptibility of the material of a rod is 599. आठवते ससेप्टिबिलिटी असं एक्स सारखं नोटेशन असतं, ती ससेप्टिबिलिटी दिलेली आहे, त्याला काही युनिट नसतं. 599
व्हॉट इज द ॲब्सोल्यूट परमियाबिलिटी ऑफ द मटेरियल ऑफ द रॉड, ब्रॅकेटमध्ये म्यू नॉट इज इक्वल टू 4 पाय इंटू 10⁻⁷ दिलेलं आहे. ओके, ॲब्सोल्यूट परमियाबिलिटी ऑफ द मटेरियल म्हणजे मटेरियलची परमियाबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. दिलेलं आहे ससेप्टिबिलिटी आणि म्यू नॉट दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला म्यूपर्यंत जायचं आहे, ओनली म्यू, मीडियमची परमियाबिलिटी. मग सगळ्यात पहिल्यांदा मीडियमच्या परमियाबिलिटीचा फॉर्म्युला द्यायचा. कुठला? आत्ताच आपण फॉर्म्युला बघितला, म्यू इज इक्वल टू म्यू आर इंटू म्यू नॉट, रिलेटिव्ह परमियाबिलिटी इंटू ॲब्सोल्यूट परमियाबिलिटी. बट रिलेटिव्ह परमियाबिलिटी दिलेली नाही, ससेप्टिबिलिटी दिलेली आहे. सो काल आपण हा एक फॉर्म्युला बघितला, रिलेटिव्ह परमियाबिलिटी इज इक्वल टू 1 प्लस ससेप्टिबिलिटी, शेवटी सोडून बघितला. सो याच्यावरून रिलेटिव्ह परमियाबिलिटी निघेल आपल्याला 1 प्लस ससेप्टिबिलिटी 599 दिलेलं. सो सिंपल आपल्याला रिलेटिव्ह परमियाबिलिटी 600 मिळेल बघा. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ म्यू आर म्हणूया आपण. ठीक आहे, मग आता ही जर व्हॅल्यू माहीत झाली म्हणजे ही व्हॅल्यू माहीत झाली आणि ही व्हॅल्यू किती घेतो आपण, 4 पाय इंटू 10⁻⁷ घेतो. सो हे 600 इंटू 4 पाय इंटू 10⁻⁷. सिंपल, हे फक्त सॉल्व करायचं आहे आपल्याला आणि आपल्याला फायनल आन्सर मिळणार आहे 2.4 पाय इंटू 10⁻⁴. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ परमियाबिलिटी ऑफ द मटेरियल किंवा परमियाबिलिटी ऑफ द मेटल. सिंपल. सो बेसिक जो फॉर्म्युला आहे म्यू इज इक्वल टू म्यू आर इंटू म्यू नॉट, हा फॉर्म्युला आपल्याला या न्यूमेरिकलमध्ये यूज करायचा आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. How does the magnetic susceptibility of a paramagnetic substance change with absolute temperature? एक सिंपल बेसिक क्वेश्चन आहे, खूप सोपा क्वेश्चन आहे. ससेप्टिबिलिटी आणि टेम्परेचरमधलं रिलेशन सांगायचं आहे. आपण जो क्युरी लॉ बघितलेला होता, ओके, किंवा क्युरी लॉ म्हणण्यापेक्षा आपण जे शेवटचं एक एक्सप्रेशन बघितलं होतं ज्याच्यामध्ये डिफरंट रिलेशन्स बघितली होती, त्या रिलेशनमध्ये आपण हे एक रिलेशन सांगतो की ससेप्टिबिलिटी आणि टेम्परेचर एकमेकांना इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. ठीक आहे, याच्यावरून 2 कंडिशन्स तयार करून याचं एक्झाम्पलसुद्धा इम्पॉर्टंट आहे. 2 कंडिशन्स तयार करायच्या आणि 2 कंडिशन्समध्ये हे एक्झाम्पल सोडवायचं. सो सिम्पल क्वेश्चन आहे. सो ससेप्टिबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. हे क्युरी लॉ सारखंच आहे, हवं तर क्युरी लॉचा आहे ॲक्च्युली हा, कारण क्युरी लॉमध्ये आपण MZ बघितलं होतं, तशा टाईपमध्ये ससेप्टिबिलिटी हे आपण इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी सांगू शकतो. म्हणजे ससेप्टिबिलिटी इज इक्वल टू C/T असं म्हटलं जातं. म्हणजे जो बेसिक क्युरी लॉ आहे त्याच्यामध्ये थोडे चेंजेस केले तर आपल्याला हा फॉर्म्युला मिळू शकतो. मग हा फॉर्म्युला जनरली 2 केससाठी कसा लिहिला जातो बघा, तेही मी आत्ता सांगतो, कारण पुढे एखादं एक्झाम्पल आपल्याला त्याचं सोडवावं लागेल. म्हणजे x1 लाईक ससेप्टिबिलिटी 1, टेम्परेचर 1, ससेप्टिबिलिटी 2, टेम्परेचर 2. मग ससेप्टिबिलिटी 1 अपॉन ससेप्टिबिलिटी 2 इज इक्वल टू टेम्परेचर 2 अपॉन टेम्परेचर 1. म्हणजे सिम्पल आपण इनव्हर्सली रिलेशन असल्यामुळं ससेप्टिबिलिटी 1च्या समोर काय येणार आहे, टेम्परेचर 2 येणार आहे आणि ससेप्टिबिलिटी 2च्या समोर टेम्परेचर 1 येणार आहे. त्यामुळे अशा टाईपमध्ये जर आपण सोडवलं तर 2 टाईपचे एक्झाम्पल, 2 कंडिशनचे एक्झाम्पल आपल्याला याच्यावरनं सोडवायला लागतील. याच्या पुढचं एक एक्झाम्पल आहे तशा टाईपमध्ये आपण ते बघूया. The susceptibility of paramagnetic material at 300 Kelvin is 1.4 into 10⁻⁵. The material is heated at a particular temperature. Its susceptibility increased to 2.1 into 10⁻⁵. So what is the change in temperature of material? Okay. सो 2 कंडिशनचं एक्झाम्पल काय आहे म्हणजे नक्की काय आहे बघा. सो पहिलं टेम्परेचर आहे 300 केल्विन, जेव्हा ससेप्टिबिलिटी आहे 1.4 into 10⁻⁵. आता मटेरियल काय केलं, हीटेड केलं एका पर्टिक्युलर टेम्परेचरला, तर ससेप्टिबिलिटी इन्क्रीज झाली. आता इन्क्रीज्ड 2 म्हटलेलं आहे बघा, याचा अर्थ डायरेक्ट ती इन्क्रीज झालेली घ्यायची, म्हणजे किती 2.1 into 10⁻⁵.
सो व्हॉट इज चेंज इन टेम्परेचर. तर साहजिकच टेम्परेचर थोडंसं कमी होणार आहे, 300चं काहीतरी कमी होईल ना. मग ते कमी झालेलं टेम्परेचर आणि 300 ह्या दोघांमधला डिफरन्स घ्यायचा, ते आपला आन्सर असेल. म्हणजे किती चेंज झाला. तर हेच एक्झाम्पल पर्सेंटेजमध्ये सुद्धा येऊ शकतं, बट इथं फक्त चेंज इन टेम्परेचर ऑफ द मटेरियल विचारलेलं आहे. व्हॉट इज द चेंज इन टेम्परेचर ऑफ द मटेरियल. सिम्पल हा फक्त चेंज इथला काढायचा आहे. मग चेंज काढण्यासाठी आपल्याला दुसरं टेम्परेचर आधी फाइंड आउट करावं लागेल. पहिलं टेम्परेचर, पहिली ससेप्टिबिलिटी दिलेली आहे, दुसरं टेम्परेचर काढायचे आहे, दुसरी ससेप्टिबिलिटी दिलेली आहे. म्हणजे आत्ताचं जे मी रिलेशन लिहिलं होतं तेच रिलेशन आपल्याला या न्यूमरिकलसाठी वापरायचं. रिलेशन काय लिहिलं बघा मी, ससेप्टिबिलिटी 1 अपॉन ससेप्टिबिलिटी 2 इज इक्वल टू टेम्परेचर 2 अपॉन टेम्परेचर 1. बरोबर आहे का. आत्ता हाच मी फॉर्म्युला लिहिलेला होता. आता जनरली पहिलं टेम्परेचर आपण T1 म्हणूया, जे दिलेलं आहे बघा. सो T1 इज इक्वल टू 300 K. दुसरं टेम्परेचर आपल्याला काढायचं आहे, दॅट इज T2 क्वेश्चन मार्क. पहिली ससेप्टिबिलिटी दिलेली आहे 1.4 इंटू 10 टू द -5. दुसरी पण ससेप्टिबिलिटी दिलेली आहे, ज्याला मी x2 सारखं नोटेशन लिहितो. सो 2.1 इंटू 10 टू द -5. ओके. सो पहिला ससेप्टिबिलिटीचं टेम्परेचर आहे ससेप्टिबिलिटी आहे 1.4, टेम्परेचर आहे 300. दुसऱ्याची ससेप्टिबिलिटी 2.1 झालेली आहे, थोडीशी वाढलेली आहे. सो टेम्परेचर काय होणार आहे, कमी होणार आहे, कारण ससेप्टिबिलिटी आणि टेम्परेचर एकमेकांना कसे असतात, इनवर्सली प्रपोर्शनल असतात. सिम्पल. चला आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट करूया. सो आपल्याला 1.4 इंटू 10 टू द -5 डिवायडेड बाय 2.1 इंटू 10 टू द -5 इज इक्वल टू T2 अपॉन T1 आहे 300. सो हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला T2 फाइंड आउट होईल. सो यू कॅन सॉल्व दिस. आता हे तुम्ही सॉल्व करू शकता. सॉल्व केल्यानंतर बघा आता हे तर कॅन्सल होईल किंवा हा 300 इकडं घ्या. सो सिम्पल हे जर सॉल्विंग केलं तर याचा आन्सर एक अप्रॉक्सिमेट 200 केल्विन येईल का बघा. सो ही कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, दुसऱ्या टेम्परेचरची व्हॅल्यू मिळाली. पहिल्या टेम्परेचरची व्हॅल्यू काय आहे, 300 आहे. ओके. मग आता मला सांगा, पहिलं टेम्परेचर 300 होतं, त्याचं झालं किती, 200 झालं. याचा अर्थ दोघांमधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स इथे किती तयार झाला, 100 केल्विन. म्हणजे 100 केल्विन इज द आन्सर. सो हा जो डिफरन्स आहे याला काय म्हटलं जातं, चेंज इन द टेम्परेचर. हा जो डिफरन्स आहे, डी ऑप्शन आहे बघा, हा जो डिफरन्स आहे याला म्हटलं जातं चेंज इन टेम्परेचर. म्हणजे पहिलं टेम्परेचर 300 होतं, ससेप्टिबिलिटी पुन्हा वाढल्यामुळे टेम्परेचर कमी झालं, 200 झालं. मग त्या दोघांमधला चेंज इन टेम्परेचर किती झाला. हे जर पर्सेंटेजमध्ये असतं तर आपण T1 मायनस T2 अपॉन T1 लिहिलं असतं, त्याला इंटू 100 मल्टिप्लाय केलं असतं. हे आपल्याला पर्सेंटेज चेंज मिळाला असता टेम्परेचरमधला. म्हणजे सेम हेच एक्झाम्पल तुम्हाला पर्सेंटेज चेंजसाठी सुद्धा येऊ शकतं, ज्याच्यामध्ये 100% आउट ऑफ 100% आपल्याला सांगावं लागेल. असंही एखादं एक्झाम्पल येऊ शकेल. चला पुढचं घेऊया. सो ससेप्टिबिलिटी टाईप हा थोडक्यात झालेला आहे. नेक्स्ट, an iron rod is placed parallel to magnetic field of intensity 2000 ampere per meter. The magnetic flux through the rod is 6 into 10 to the -4 Weber and its cross section area is 3 centimeter square. So the magnetic permeability of the rod in Weber per ampere meter is. Magnetic permeability आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके. सो ऑप्शन सगळे बघा 10 to च्या पॉवरमध्ये आहेत. सो म्यू आपण बघितलं होतं, म्यू मॅग्नेटिक परमेबिलिटीचा अर्थ काय, म्यू रिलेटिव्ह, त्याच्यानंतर फ्री स्पेस परमेबिलिटी आणि मटेरियलची परमेबिलिटी. तर म्यू हा फॉर्म्युला आपण बघितलेला होता. आता ह्या म्यूचा आपण इथं कुठला फॉर्म्युला यूज करू शकतो, तर बी अपॉन एच असा एक फॉर्म्युला आपण बघितला होता. बी म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड, आणि एच म्हणजे काय, मॅग्नेटिक इंटेन्सिटी. सो बी अपॉन एच हा एक फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करू शकतो. बघूया. ठीक आहे. सो गिवन पॉईंट्स बघा. सो एरिया तर मी पहिल्यांदा गिवन पॉईंट्स लिहितो, 3 सेंटीमीटर स्क्वेअर. आता याचा एरिया कन्वर्ट करूया मीटर स्क्वेअरमध्ये. सो 3 इंटू 10⁻⁴ असेल ना मीटर स्क्वेअर. हे कन्वर्जन्स बेसिक आहेत बघा, हे आलीच पाहिजेत. यस, मॅग्नेटायझिंग फील्ड दिलेला आहे
2000 ॲम्पियर पर मीटर म्हणतो मी, एच लिहितो त्याला. ओके, सो आपल्याला म्यू फाइंड आउट करायचा, म्यू. सो म्यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मी फॉर्म्युला काय लिहिला होता, म्यू इज इक्वल टू बी अपॉन एच लिहिलं होतं ना. आता एच इथं दिलेलं आहे आपल्याला डायरेक्ट 2000 व्हॅल्यू एचची दिलेली आहे. बट जे बी आहे, बी म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड. तर मॅग्नेटिक फील्ड इथं दिलेलं नाही आहे, बट त्याच्यासाठी आपल्याला फ्लक्स एक दिलं आहे बघा, सॉरी फ्लक्स एक आपण गिवन पॉईंट्समध्ये लिहू शकतो. सो फाय इज इक्वल टू 6 × 10⁻⁴ वेबर म्हणूया फ्लक्सला. आता फ्लक्स आणि एरियावरून आपण बीची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी बेसिक फॉर्म्युला काय आहे बघा, फाय इज इक्वल टू बी ए असं लिहितो ना आपण. ओके, सो बी इज इक्वल टू फाय अपॉन ए. फाय म्हणजे काय, हे जे मॅग्नेटिक फ्लक्स आहेत ते, आणि ए म्हणजे काय, हा एरिया 3 × 10⁻⁴. सिम्पल याचा जर रेशो घेतला तर आपल्याला बीची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. सो पहिल्यांदा बी इथं फाइंड आउट करा तुम्ही हवं तर. सो बी इज इक्वल टू फाय अपॉन ए. फाय किती आहे, 6 × 10⁻⁴ अपॉन ए किती, 3 × 10⁻⁴. सो हे अप्रॉक्सिमेट 2 येईल बघा, टेस्ला म्हणतो मी. वेबर पर मीटर स्क्वेअर म्हटलं तरी पण चालेल ना बीला. सो बी इज वॉट, बी इज द मॅग्नेटिक फील्ड. ओके, सो किती मिळालं मॅग्नेटिक फील्ड, सो 2 टेस्ला मिळाला. तर हेच मॅग्नेटिक फील्ड सिम्पल इथं पुट करायचं, म्हणजे आपल्याला म्यूची व्हॅल्यू मिळणार आहे. सो म्यू इज इक्वल टू बी अपॉन एच. सो म्यू इज इक्वल टू 2 अपॉन हे 2000 म्हणजे 1 अपॉन 1000 असा आन्सर मिळेल. मग 1000 अर्थ काय असतो, 10⁻³ आणि हेच 10⁻³ वरती गेलं तर 10⁻³ झालं. सो दिस इज नथिंग बट द आन्सर. सो ऑप्शन सी आहे बघा, ज्याच्यामध्ये 10⁻³ व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, सो ओव्हरऑल लक्षात आलं का बघा न्यूमरिकल आणि त्याचा आन्सर कशा पद्धतीनं मी सोडवलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एक, द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ एन इलेक्ट्रॉन ड्यू टू द ऑर्बिटल मोशन इज प्रोपोर्शनल टू. आता यनच्या फॉर्ममध्ये आपल्याला आन्सर काढायचा आहे, आणि यनचा अर्थ काय, प्रिन्सिपल क्वांटम नंबर किंवा त्याला नंबर ऑफ ऑर्बिट असं सुद्धा म्हटलं जातं. सो बेसिक जो आपला पहिला जो पार्ट होता, जो ज्याला आपण ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम म्हटलं तरी सुद्धा चालेल, तर ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझममध्ये आपलं जे डायपोल मोमेंट आलेलं होतं त्याच्यामध्ये एन आणायचा. मग आता एन आणायचा कसा, तर त्यासाठी थोडंसं अँग्युलर मोमेंटम आणि डायपोल मोमेंटचा जो काही फॉर्म्युला होता तो इथं आपल्याला घ्यावा लागेल. ठीक आहे, सो पहिल्यांदा मी डायपोल मोमेंट आणि अँग्युलर मोमेंटमचं जे काही रिलेशन होतं, ज्याला आपण गायरोमॅग्नेटिक रेशो म्हटलं होतं बघा, तर तो गायरोमॅग्नेटिक रेशो जो आहे त्या रेशोच्या फॉर्ममध्ये मी हे आन्सर पहिल्यांदा सांगू शकतो. ओके, सो पहिल्यांदा आपण तो रेशो किंवा ते जे रिलेशन आपण पहिल्यांदा बघितलं होतं ते लिहूया. सो MO असं म्हटलं होतं आपण त्याला, ऑर्बिटल डायपोल मोमेंट ना. सो E अपॉन ट्वाईस ME आणि इंटू LO असं लिहिलं होतं आपण. ओके, आणि हा जर LO इकडे आणला तर आपल्याला ते गायरोमॅग्नेटिक रेशो तयार झालेला होता ना. बट हा जो LO आहे तो म्हणजे काय, अँग्युलर मोमेंटम आहे. सो अँग्युलर मोमेंटम आपण किती लिहू शकतो, I × ω लिहू शकतो का. रोटेशनल मोशनमध्ये हा फॉर्म्युला आहे बघा. अगेन I म्हणजेच काय, mr² लिहू शकतो, आणि ω म्हणजेच काय, V/R लिहू शकतो. सो MR/V हा एक बेसिक फॉर्म्युला आहे बघा. किंवा सिम्पल जर आपण P × R म्हटलं तरी सुद्धा हाच फॉर्म्युला मिळणार आहे ना, Lचा. हा सुद्धा बेसिक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता हा जो L0 आहे तो N बरोबर कसा असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल. व्हाय, बिकॉज L इज इक्वल टू NH/2π. बोरचं जे सेकंड पॉस्ट्युलेट आठवते, तर त्या बोरच्या सेकंड पॉस्ट्युलेटमध्ये आपण म्हणतो की L इज इक्वल टू NH/2π, वेअर N इज नथिंग बट द प्रिन्सिपल क्वांटम नंबर किंवा नंबर ऑफ ऑर्बिट. H म्हणजे फ्लँक कॉन्स्टंट. सो L आणि N मधलं रिलेशन बघितलं तर डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग ह्या फॉर्म्युल्यानं म्हणा किंवा ह्या फॉर्म्युल्यावरती लक्षात ठेवा. म्हणजे बेसिक रिलेशन आपल्याला हे कळलं की L आणि N मध्ये डायरेक्टली, म्हणून मी हे लिहिलं ना. बट आता मला सांगा Lच्या फॉर्म्युल्यामध्ये कोण आलेला आहे, MR/V आलेला आहे. ओके, किंवा L आणि M मधलं जर रिलेशन बघितलं तर कसं दिसते सांगा, डायरेक्टलीच दिसते ना, फक्त दोघांची डायरेक्शन अपोजिट असते. ओके, मॅग्निट्यूड वाईज दोघं सेम असतील बट डायरेक्शन अपोजिट असते. बघितलं होतं आपण, अपवर्ड डायरेक्शनला MO बघितला होता, डाऊनवर्ड डायरेक्शनला LO बघितला होता. दोघांची डायरेक्शन अपोजिट असते. सो वेक्टर फॉर्ममध्ये आपण MO बार इज इक्वल टू -E/2ME LO बार असं लिहिलेलं होतं. मग LO बार जर N बरोबर प्रपोर्शनल असेल तर व्हेलॉसिटी पण N बरोबर प्रपोर्शनल असेल, ॲज वेल ॲज
डायपोल मुमेंटसुद्धा n बरोबर प्रपोर्शनल असेल. सो 1 देन 2 अँड देन 3. सो तिन्ही फॉर्म्युल्यानुसार बघा, तिन्ही फॉर्म्युल्यामध्ये मी लिहिलं की सगळ्या ठिकाणी जर बघितलं तर जो काही प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे तो सगळ्यांना डायरेक्टली प्रपोर्शनल दिसतोय. सिंपल. सो हे जे आपण ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम बघितलं होतं त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. चला नेक्स्ट एक क्वेश्चन बघूया. A bar magnet has length 3 cm, cross sectional area 2 cm square and magnetic moment 3 ampere meter square. Okay, so the intensity of magnetization of the bar magnet is. So what is mean by intensity of magnetization? काल एक डेफिनेशन आपण फॉर्म्युलेजमध्ये डिफाईन केलेली होती बघा, तर त्याला म्हटलं जातं इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन. सो ती इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन आहे ती आपल्याला इथं फाइंड आउट करायची आहे, ज्याला आपण MZ म्हटलं तरीसुद्धा चालेल बघा. सो MZचा फॉर्म्युला आपण mnet अपॉन व्हॉल्यूम असा लिहिलेला होता, बट या ठिकाणी डायरेक्ट त्या बार मॅग्नेटचं व्हॉल्यूम दिलं आहे का, नाही, तर त्याची लेंथ दिलेली आहे आणि त्याचा एरिया दिलेला आहे. त्यामुळे साहजिकच एरिया आणि लेंथवरून आपण काय काढू शकतो, व्हॉल्यूम काढू शकतो आणि दिलेला सिंपल जो मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला आहे त्याच्यात व्हॅल्यू पुट करून आन्सर काढू शकतो. ठीक आहे. चला, सो मॅग्नेटायझेशन मी काल डेफिनेशन सांगितलेलं आठवते का बघा. मॅग्नेटायझेशन सगळ्यात पहिली डेफिनेशन आपण बघितली होती ज्याला MZ म्हणलं होतं. मॅग्नेटायझेशन म्हणजे MZ इज इक्वल टू M नेट अपॉन व्हॉल्यूम, म्हणजे थोडक्यात डायपोल मोमेंट अपॉन एरिया इंटू लेंथ. कारण व्हॉल्यूमच्या ऐवजी आपण एरिया इंटू लेंथ लिहू शकतो ना. ओके, सो आपला जो MZचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय तयार झाला, M नेट म्हणजेच डायपोल मोमेंट अपॉन एरिया इंटू लेंथ. आपण एरिया इंटू लेंथ का केलं, कारण दिलेल्या न्यूमेरिकलमध्ये लेंथ आणि एरिया दिलेलं आहे, डायरेक्ट व्हॉल्यूम दिलेलं नाही. सो फॉर्म्युला झाला M अपॉन लेंथ इंटू एरिया. बट M दिलेला आहे 3, घ्या डायरेक्ट चेक करू शकता गिवन पॉईंट्स. लेंथ 3 सेंटीमीटर म्हणजे 3 × 10⁻² मीटर लिहितो मी, आणि एरिया 2 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. सो 2 × 10⁻⁴ करूया आपण. ओके, सो मग हे सॉल्व करून 6 × 10⁻⁶ होईल. सो हे 1/2 होईल. सो 0.5 × 10⁶ होईल, म्हणजेच हे 5 × 10⁵ होऊ शकतं. दिस इज द व्हॅल्यू ऑफ MZ. सो एम्पियर पर मीटर. सो ऑप्शन चेक करा, डी ऑप्शन इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ओके, हा सुद्धा एक CETलाच विचारलेला क्वेश्चन आहे. समजला. सो हा सुद्धा टाईप जो आहे तो मॅग्नेटायझेशन किंवा बेसिक डेफिनेशन आहे त्याच्याशीच रिलेटेड आहे. चला बघूया नेक्स्ट. ठीक आहे, चला एक क्वेश्चन बघूया. द ससेप्टिबिलिटी अगेन्स्ट 1/T, T म्हणजे टेम्परेचर, ग्राफ फॉर ए पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स इज ॲज शोन इन द फिगर. सो व्हॉट इज द क्युरी कॉन्स्टंट. ओके, सो आपण थोडासा क्युरी लॉ बघितलेला होता, त्याच्या रिलेटेड आहे बघा क्वेश्चन. क्युरी कॉन्स्टंट C ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. C. सो C इज नथिंग बट द क्युरी कॉन्स्टंट. थोडंसं एक्स आणि वाय ॲक्सिसचा विचार केला तर एक्स ॲक्सिसला 1/T दिसते, वाय ॲक्सिसला ससेप्टिबिलिटी दिसते. ससेप्टिबिलिटीच्या व्हॅल्यू 0.1, 0.2, 0.3, 0.4 अशा दिल्यात आणि 1/Tच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या × 10⁻³ ने मल्टिप्लाय करून दिलेल्या आहेत 1, 2, 3, 4. सो आपल्याला आन्सर 50K, 100K, 75K, 5 × 10⁻³ असं फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे थोडक्यात C जो आहे क्युरी कॉन्स्टंटमधला जो C असतो त्याची व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट करायची आहे. चला थोडंसं रिलेशन मी आता कसं सांगतो बघा. क्युरी लॉ किंवा क्युरी टेम्परेचरचं जे रिलेशन आहे ते, एक तर आपण ससेप्टिबिलिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे हाच फॉर्म्युला आपण असा लिहा, ससेप्टिबिलिटी इज इक्वल टू C/T असा लिहितो. बरोबर आहे. सो देअरफॉर C इज इक्वल टू ससेप्टिबिलिटी इंटू टेम्परेचर, हा फॉर्म्युला तयार होईल बघा. C इज इक्वल टू ससेप्टिबिलिटी इंटू टेम्परेचर. आता यातली एक केस घेऊया ज्या ठिकाणी ससेप्टिबिलिटी सपोज 0.4 आहे, तुम्ही ग्राफमध्ये बघू शकता. ठीक आहे, सो तेव्हाच आपण 1/T जे आहे ते बघा एक्स ॲक्सिसवरती, तर ते आपण 4 घेऊ शकतो. बट मल्टिप्लाइड काय आहे,
-3 आहे. सो 4 × 10⁻³ घेऊया आपण. ओके, म्हणजे एक पर्टिक्युलर व्हॅल्यू त्याच्यातली चूज केली आपण आणि त्या ठिकाणी सांगितलं की हे एवढं असेल. सो मला सांगा याच्यावरून टी जर फाइंड आउट करायचं झालं तर हा किती येईल? तर याचा पण रेसिप्रोकल होईल ना थोडक्यात. हे 1 असं होईल बघा. हे 1/4 × 10⁻³ होईल. इज इट करेक्ट? मग हे जर सॉल्व केलं तर आपल्याला हे 250 मिळेल, कारण ते 0.25 वगैरे हे आणि 10⁻³ वरती जाऊन ते सगळं 250 होईल. सो हे आपल्याला टी मिळालं. सो आता हा फॉर्म्युला आपण इथं पुट करायचा. कशामध्ये? C = x × t असं म्हणूया. ससेप्टिबिलिटी ना. सो C = ससेप्टिबिलिटी किती घेऊया? 0.4 घेऊन बघूया आणि इंटू हे 250 त्याच्यामध्ये पुट करूया. ओके, मग हे जर आपण सोडवलं तर आपल्याला 100K असं मिळेल. के युनिट का आलं बघा? कॉन्स्टंटला युनिट नसतं, बट हा जो कॉन्स्टंट आहे तो डिपेंड कुणावर आहे? थोडक्यात के वरती डिपेंड आहे ना. ससेप्टिबिलिटीला युनिट नसतं, बट टेम्परेचरला युनिट असल्यामुळं क्युरी कॉन्स्टंटचं पण युनिट काय आलं? केल्विन आलं. ओके, सो दिस इज द क्वेश्चन विच इज रिलेटेड विथ द क्युरी लॉ. आता ह्यात पॅरामॅग्नेटिक सबस्टन्ससाठी हा दिलेला आहे. सो क्युरी लॉ जो आहे तो बेसिक काय ज्याच्यामध्ये सांगतो की ससेप्टिबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, किंवा आपण MZ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर हे बघितलं होतं. ते सुद्धा इथं कन्सिडर केलं तरी सुद्धा चालेल. ओके, सो B ऑप्शन इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ओके, सो लक्षात आले का क्वेश्चन? बरेचसे टाईप ऑलमोस्ट कवर केलेला आहे टाईप वाईज क्वेश्चन्स घेऊन. सो ऑल दीज आर द इम्पॉर्टंट क्वेश्चन्स रिलेटेड विथ द मॅग्नेटिक मटेरियल. तुम्ही अजून याच्या व्यतिरिक्त दिलेला DPP जो आहे त्याच्यामधले क्वेश्चन्स सॉल्व करू शकता.